नमस्कार सिद्धू भाऊ. अरे नमस्कार भाऊ. नमस्कार. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. मी फिल्म प्रोड्युसर साम राजपूत. हो. ओळखलं का मला? अहो फोन केला होता ना तुम्हाला. हा हा तुम्हाला म्हटलं होतं मा पिक्चर करा. हा. तुम्ही म्हटले की तुमच्या 2 वर्ष डेट ब्लॉक आहेत बुवा. हरकत नाही, तुम्ही करा बुवा तुमचा पिक्चर. पण बरेच जण आशा लावून बसलेत बरं. ज्यांचं तुम्ही कौतुक केलेलं आहे ना, त्या सगळ्यांना आशा आहे की तुम्ही त्यांना रोल द्याल म्हणून. त्या क्रोमाच्या स्किट नंतर तुम्ही दत्तू मोरेला बोलले होते की मला तुझ्यासोबत काम करायचे. तेव्हापासून तो प्रोडक्शन मॅनेजरचा राजीनामा हातात घेऊन फिरतोय. पण का हो सर, म्हणजे शोभतं का बुवा तुम्हाला? काय रे? म्हणजे जे नट भूमिका करण्यासाठी आसुसलेले आहेत त्यांना सोडून तुम्ही रिकाम टेकड्या प्रोड्युसरला रोल दिला हो पिक्चर मध्ये. कमाल आहे बुवा तुमची. हात झाली. अरे बापरे. असं पण आता आहे ना, 2 रायटर आहेत ना, त्यांना बोलवलं मी. बर. ते येतच असतील बुवा. आता भारी रायटर आहेत ते एकदम. मी आहे का मी? यस यस यस. हे रायटर आहेत दोघं. अरे अरे नमस्कार, मी अरुण कदम आणि नमस्कार, मी पॅडी कांबळे. आम्ही लेखक आहोत. अरे वा. हा. हे आमचं कार्ड आहे. बर बर बर. वा वा. आणि तिकडे मागे आमचं रायटर्स असोसिएशनचं रजिस्ट्रेशन वगैरे नंबर पण आहे त्याच्यावर. अरे बापरे. भलते सोफिस्टिकेटेड दिसून राहिले बा तुम्ही इथं. आणि ही आजच्या मीटिंगची रिसीट आहे. रिसीट? हो. म्हणजे? म्हणजे आम्ही जिथे जातो तिथे चार्ज घेतो, फुकट काही देत नाही आम्ही. अरे बापरे. प्लीज मीटिंगचा चार्ज. हा हा प्लीज पॅडीजी जरा फोटो काढायचा. फोटो. येस. नाही नाही, सेल्फी काढले, फोटो काढले. अच्छा अच्छा ते का. बसा 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 तुम्ही. अरे काय काढतो की रे? सॉरी 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 सॉरी. अरे तकिया कलम वगैरे काय ठेवायचं नाही इकडे. तकिया कलाम. बापरे. दर्जेदार आहे बा तुम्ही. नाही मला माहिती नव्हतं की एवढ्या उंचीचे रायटर येणार आहेत बा. नाही तर काहीतरी अरेंजमेंट केली असती मी. नाही पण ते फोटो बिटो कशाला काढला हो तुम्ही? ऍक्च्युली हल्ली आम्ही त्याचा रेकॉर्ड ठेवतो, कारण प्रोड्युसर आणि डिरेक्टर स्टोऱ्या खूप चोरायला लागलेले आहेत. नाही, अरुणजी बोलतायत ते अगदीच खरं आहे की म्हणजे हिरकणी फिल्म तुम्हाला माहिती आहे, हो हो हो. तेव्हापासून आम्ही धडा घेतलाय. म्हणजे अहो, हिरकणीची स्टोरी आमची काय बोलता? चोरीला गेली ना. म्हणजे प्रसाद ओक यांनी डिरेक्ट केलेली सुपरहिट फिल्म हिरकणी, हं. त्याची स्टोरी तुमची आहे? चोरीला गेली. आमच्या 4थीच्या पुस्तकात होती ती. काही बी काय बोलता हो सर तुम्ही? हा? म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक जण 4थी जेव्हा होता तेव्हा त्याला असं वाटेल की ही स्टोरी माझीच होती बुवा. म्हणजे त्या अर्थाने सगळ्यांची स्टोरी झाली. ऍक्च्युली आम्ही त्याच्यावर खूप वर्किंग केलं होतं. अच्छा अच्छा. वर्किंग पण गेली ना चोरीला. तेव्हापासून आम्ही शहाणपणा, म्हणजे आम्ही शहाणे झालो तेव्हापासून. हिरकणीच्या स्टोरीवर आधी यांनी वर्किंग केलेलं आहे. म्हणजे ओरिजिनल आणि व्हर्जिन रायटर भेटलेले आहेत बा मला. सर तुम्ही आधी काय केलेलं आहे? सकाळी मी बरंच केलं. म्हणजे मी दारी केली न मग अंगुलुली केली. तसं नाही ना. तसं नाही. अरे बाबा, भलतीच कॉमेडी येते. एकदम जोकी माणूस आहे. नाही नाही, म्हणजे लेखक म्हणून तुम्ही काय केलं बा? अच्छा, लेखक म्हणून काय केलं आपण? काय नाही. अरे काय काय केलं काय आम्ही? काय तुम्ही जी पिक्चरची स्टोरी आणली असेल ना, ती ऐकवा बा. नाही, स्टोरी ऐकवतो, पण त्या अगोदर आपण अग्रीमेंट करूया. अरे बापरे. अग्रीमेंट? हा. अजून एक वाक्य पण ऐकवलं नाही, डायरेक्ट अग्रीमेंट. नाही काय माहितीये का, ऍक्च्युली आम्ही हल्ली म्हणजे रिस्क घेत नाही, त्याच्यामुळे आम्ही अग्रीमेंट आधी करतो आणि त्याच्यानंतर मला सांग, साधारण काय अपेक्षा असणार आहे तुझ्या? बघ, आपली ही पहिलीच फिल्म आहे, तर उगाच मोठं तोंड उघडण्यात काय पॉईंट नाही. Correct. आपण 1 करोड रुपये घेऊयात. मला पण तसंच वाटतं. 1 करोड म्हणजे 50 तू ठेव, 50 मी ठेवतो. त्याच्याशिवाय मीटिंग सुरूच होऊ शकत नाही. 1 करोड? अरे 1 करोड कसं मिळणार रे तुम्हाला? काय झालं? लेखकांना जर एवढे पैसे मिळायला लागले ना, तर लॅपटॉपच्या तुटलेल्या बटनांवर टाईप करत नसते बसले ते.
नाही ते अग्रीमेंट वगैरे आपण नंतर करू. तुमची स्टोरी वाचू ना आधी, त्याच्यानंतर ठरवून बघ काय ते. हा बरं ठीक आहे, हरकत नाही, आपण अग्रीमेंट नंतर करूया. हा. पण माझी एक दुसरी एक अट आहे काय, की काय, म्हणजे फिल्मचं जे कास्टिंग हा. आहे ते बाकीचं कास्टिंग तुम्ही सगळं करा. हिरोईनचं कास्टिंग मीच करणार. आता हे काय हे कधी ठरलं? हिरोईनचं तू कसं करणार बस रे? म्हणजे? फालतुगिरी चालणार नाही. हिरोईनचं कास्टिंग मी नाही करणार आहे. हे बग, ते कॅरेक्टर मी डेव्हलप केलेलं आहे लिखाणात. अरे, 90% काम मी त्याच्यावर केलं आहे. Actually तुला- हिरोईन मी अरे पण अवरे मेहनत मी कशाला हिरोईनची करतोय? कास्टिंग मी करणार. पहिले Actually- सांगून ठेव. हिरोईनची casting मी करणार. अरे गुच्चू पटा ना आणि बाय ना कसा मान मासा मा अंदा घोडा तमाशा मा काय फालतूपणा चालू आहे रे हा. हिरोईनच्या कास्टिंग तुम्ही कशाला करता? हिरोईनच्या कास्टिंग मी करणार, त्याच्यासाठी प्रोड्युसर झालोय मी. नाही हे बघा, हिरोईनचं अजिबात कास्टिंग चालणार तुम्ही नाही. करू शकत नाही. अजिबात कारण ते करायचं character नाही. कसं गेलंय ते Actually- आम्ही लिहिलंय ते तुम्ही हा. करू शकत नाही. आम्ही- ते आम्ही casting आम्हीच करणार. पण आम्ही तुम्ही अजिबात तुम्ही बोलायचं अजिबात नाही. करू शकणार. आम्ही हिरोईनचं आम्ही हिरोईनचं करणार. आम्ही हिरोईन अरे गुच्चू पठाणार आहे तुम्ही. स्क्रिप्ट ऐकवायला आले ना रे, हा. ती स्टोरी ऐकवा ना. अरे निदान सिनॉप्सिस तरी ऐकवा. काय झालं, हार्ट अटॅक आला काय झालं काय यांना? नाही अनोळखी शब्द कानावर पडले ना की त्याला जरा प्रॉब्लेम. सिनॉप्सिस अनोळखी. अरे हा मला म्हणजे म्हणा सायन्स आहे तो म्हणा माहिती. एकदा माझी बायको माग प्रेग्नेंट होती, हा. तेव्हा मी तिला गायनोसिस करे घेऊन गेलो होतो, ते पण माहितीये. हे सिप्नोसिस काय? नाही रे. अरे हो हिडगेल जेव्हा आला तेव्हा तर भलती शान मारत होता. हे कार्ड देन, फोटो कार्ड आणि 4 जण बीर. सिप्नोसिस माहिती नाही, सिनॉप्सिस माहिती नाही तुला. तुझ्यामुळे चुकलो मी. दलिंदर. आवरे दिवस माझ्याकडे गेला ना. बस रे, तुझ्यासारखा माणूस जाऊ शकतो तर मी त्यात काय ते जाऊ शकतो. ते सिनॉप्सिस जाऊ द्या. स्क्रीन प्ले तरी सांगा निदान. अनोळखी शब्द. एकदम असं वाटलं कुत्रे चाव देवा. काय बोलले? अरे स्क्रीन प्ले. झालं काय बोलतो रे माणूस? काय बोलतो? अरे असं पहिल्यांदा ऐकल्यासारखं काय करतो रे? लेखक आहे ना तू? अरे हा रे, पण म्हणजे अरे तुम्ही इथे स्क्रिप्ट वाचायला आलेले आहे ना. अरे वाचा ना ती स्क्रिप्ट काढणार आहे. तो माल बाहेर कर बाबा. माल. अरे मी काय बोलतो? अरे काय जांबालताय रे? अरे मला ही आहे ना रे ते. नाही रे, ही ती 47 नंबरच्या फिल्मची स्टोरी आहे. ही नाही. ओके. ही वाटते का तुला? ही अरे ही तर बुट्टू 40 फिल्मची स्टोरी आहे. नाही चालणार. अरे बाप रे, बुट्टू 40, सुत्तू 40, एवढ्या स्टोऱ्या लिहिल्या तुम्ही. अरे एवढ्या एवढ्या काय 57 फिल्म लिहिल्यात मी. आणि आम्ही सुत्तावून लिहिलंय अरे त्या. बाप रे, सांगा स्टोरी. ऍक्च्युली आमचं स्टोरीचं थोडस वैशिष्ट्य वेगळं आहे. काय आता काय आहे ते माहिती नाही. जे माहिती आहे तेच बोल. बचऱ्या आमच्या एका लाईन वर अख्ख्या फिल्मचा जॉनर कळतो. काय झालं? जॉनर हा शब्द माहिती आहे बा. त्याच्यासाठी अरे काय आवरे येरे नको समजू. लेखक आहे आम्ही तर. अरे काय आम्हाला कळतं? मला आहे ना रोमॅन्टिक जॉनरची एखादी फिल्म असेल तर त्याची रोमॅन्टिक स्टोरी. हा रोमॅन्टिक. अरे मग बोलायचं ना. बोला रोमॅन्टिक जॉनर बाहेर काढ. आपल्या या फिल्मची हिरोईन शैला हा. आणि फिल्मचा हिरो सुरेश. बर. शैला म्हणते, कसं आहे? आणि मग डायरेक्टर